आणि आता पाहूयात विधानसभेचे वारे। विधानसभेच्या तोंडावर नवाब मलिकांना झटका। मलिकांचा जामीन रद्द करण्यासाठी ईडीची हायकोर्टामध्ये याचिका। अंतरिम जामिनाचा गैरवापर होत असल्याचा आरोप। मलिक सध्या वैद्यकीय जामिनावर। मी जिद्दीने भिडलोय। अमरावतीची एखादी जागा कमी झाली तरी चालेल, पण कमळ फुललं पाहिजे। रवी राणांचं विरोधकांना उत्तर। राणांनी महायुतीची शिस्त पाळावी, मिठाचा खडा टाकू नये। मुख्यमंत्री शिंदेंचा रवी राणांच्या वक्तव्यानंतर इशारा। तर रवी राणा म्हणजे विनाशकाले विपरीत बुद्धी। अजित पवारांचं वक्तव्य। अमरावतीमध्ये कमळ फुललं पाहिजे, एखादी जागा कमी झाली तरी चालेल, असं रवी राणा यांनी केलं होतं वक्तव्य। रवी राणांच्या बोलण्यामुळेच त्यांच्या पत्नीचा पराभव झाला। देवेंद्र फडणवीस यांनी रवी राणांना योग्य पद्धतीने समजावून सांगायला पाहिजे। अजित पवार यांनी रवी राणा यांना फटकारलं। अर्जुन खोतकरांसोबत फोटो काढताना रावसाहेब दानवेंनी कार्यकर्त्याला मारली लाथ। फोटोमध्ये येत असल्यामुळे कार्यकर्त्याला लाथ मारतानाचा दानवेंचा व्हिडिओ व्हायरल। सहकाऱ्यांना कसं वागवलं जातं याचं हे लक्षण। रावसाहेब दानवेंबाबत शरद पवार यांची प्रतिक्रिया। कार्यकर्त्याला लाथ मारताना कसं वाटतं, गारगार वाटतं का? फडणवीसांना विचारा। रावसाहेब दानवेंच्या व्हायरल व्हिडिओवर संजय राऊतांचा खोचक सवाल। आपण सगळ्यांना सन्मान दिला पाहिजे, या गोष्टी समाज मान्य करत नाही, त्यामुळे सुसंस्कृतपणे वागावं। वाचाळवीरांनी देखील योग्य पद्धतीने विचार मांडावेत। अजित पवारांची रावसाहेब दानवे यांच्यावर प्रतिक्रिया। तुम्हाला कुत्रा बोलणाऱ्या भाजपला मतं देणार का? आता भाजपला कुत्रा बनवण्याची वेळ। अकोल्यामध्ये काँग्रेसच्या प्रचार सभेत नाना पटोले यांचं वादग्रस्त विधान।